विषयाला आपण पाहिलं की खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जे 3 आरोपी जे आहेत ते फरार होते, त्यांचा शोध जो आहे तो लागत नव्हता। खरं तर या घटनेचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप जो आहे तो अनेक नेत्यांनी केलेला होता, तो देखील पोलिसांना शरण आला। मात्र 3 आरोपी जे आहेत ते मिळालेले नव्हते। त्यानंतर मात्र आज 2 आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आल्याचं पाहायला मिळतं आणि टीप देणारा देखील आरोपी जो आहे तो देखील सापडलेला आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, त्यांचे कुटुंबीय। काय सांगाल, 2 आरोपी जे आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे आरोपी सापडल्याची माहिती समोर येते पोलिसांकडून, त्या संदर्भातल्या आता काही वेळात पत्रकार परिषद पण येते, काय माहिती? सकाळी मी सांगितलेला जो विषय होता की यंत्रणा योग्य दिशेने काम करते, त्याचाच एक भाग म्हणून आता तुम्ही मला बातमी सांगितली की 2 आरोपी जेरबंद म्हणजे अटक ताब्यात घेतलेले आहेत। तिसरा आरोपी पण लगेच म्हणजे सापडायची त्यांची मोहीम चालू असेल, ते पण लवकरच जेरबंद होईल। आणि मी सकाळी बोललो होतो, विश्वास व्यक्त केला होता, कारण मी जे सगळे CIDचं पथक आहे, SITची टीम आहे आणि पोलीस यंत्रणा आहे, त्यांच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहे। ते आम्हाला विश्वास देत होते, तशा गोष्टी सगळ्या घडत आहेत। आणि त्यांनी जे आज त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे, तसंच अजून जे राहिलेलं आहे। आणि हे मुख्य आरोपी सगळे एकदा ताब्यात आले की मग सहआरोपी जे आहेत, घटना घडल्यापासून ह्यांना मदत करणारे, ह्यांना पैसे पुरवणारे, ह्यांना आसरा देणारे, ह्यांना फरार करणारे, ह्या सगळ्या आरोपींचा शोध घेण्याची मोहीम तितक्याच म्हणजे लवकर चालू होईल आणि सगळ्यांनाच लवकर ताब्यात घेतलं जाईल। खरं तर आणखी एक आरोपी फरार आहे, तो अजून ताब्यात नाही आहे, पण कुठेतरी घटनाक्रम पाहायला काय वाटतं एकंदरीत? 4 दिवसांपूर्वी वाल्मिक कराड हजर झाले, आता हे आरोपी सापडत आहेत, काय घटनाक्रमाकडे बघतात? घटनाक्रम आता ते जर पुण्यात सापडले असले तर अर्थ असं होतं की हे सगळे जवळपास एकमेकाच्या संपर्कात एकाच जागेवर असण्याची शक्यता आहे, कारण ते पण तिथंच सापडले, ते पण तिथंच आले। तर ह्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तर आपला काहीच नाही कुठला, की ह्यांना आपण पहिल्यापासून म्हणतोय की म्हणजे ज्या भावाची माझ्या हत्या केली त्या न्यायाबद्दल बोलतोय, आणि हे जेरबंद करून ह्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। चल